नमस्कार फ्रेंड्स, मी सायली. ॲक्च्युली काल आयोगाने 3 नोटिफिकेशन काढून आपल्याला खूप जोरदार धक्के दिलेले आहेत. तर पहिलं तर नोटिफिकेशन आहे ग्रुप सी ऑनलाईन होणार. दुसरं नोटिफिकेशन होतं की ऑप्शनल त्यांनी कॅन्सल केला. तिसरं नोटिफिकेशन तर भयानक वाटलं मला, कारण की 2027 पासून सगळ्याच एक्झाम ज्या प्रिलियम्स आहेत तिन्ही एक्झामच्या, तर त्या ऑनलाईन होणार आहेत. मुद्दा हा आहे की अचानक सगळं सुरळीत चालू असताना अशी काय गरज पडली की हे सगळं ऑनलाईन करायची. दुसरा क्वेश्चन हा आहे की जर तुम्हाला पॅटर्नच म्हणजे ऑप्शनलच कॅन्सल करायचं होतं, तर 2 वर्षापूर्वी जी कमिटी बसली होती, तर त्यावेळेस तुम्ही हा विचार का नाही केला? बऱ्याच मुलांनी आता ऑप्शनल 2-2 वर्ष, 1-1 वर्ष प्रिपेअर केलाय, तर त्यांचं काय? आणि तिसरा मुद्दा हा आहे की राज्यसेवेचा एक वेगळा स्तर आहे. तुम्हाला क्लास 1 अधिकारी करायचे आहेत, ग्रुप सीचा क्लास 2 करायचे आहेत, ग्रुप सीचा क्लास 3 आहेत. मग जर ह्याची जर अशी आहे रचना, तर मग 2 तासाचा पेपर, परत 1-1 तासाचा पेपर, ते त्यांच्या शिफ्ट्स आणि हे सगळं नॉर्मलायझेशन हे तुम्ही कसं हँडल करणार आहात? TCS कडून म्हणजे तलाठी घोळ जो आपण बघितला तलाठी भरतीमधला, की 180 वाला पोरगा 210 212 घेते एखादी पोरगी आणि मग ते घोळ समोर येतोय. तर हे सगळं माहिती असताना मुलांनी तुमची म्हणजे MPSCची जी पारदर्शकता आहे, जी म्हणतो ना विश्वासार्हता जी आहे, ती बघून MPSCने सरळ सेवा कंडक्ट करावी अशा विनंत्या केल्या कितीतरी. आणि या विनंतीला म्हणतात ना मान देऊन पण सरकार आणि माननीय आयोगाने या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःकडे पण घेतलेल्या आहेत. तर मग त्या वेनं कंडक्ट करायला हवेत ना, ज्या वेनं MPSC सगळ्या एक्झाम्स कंडक्ट करते क्लास 2 पासून क्लास 3 पर्यंत. ना की यांनीच सरळ सेवेकडे जावं की बाबा आम्हीच ऑनलाईन घेतो. ज्याच्यापासून सुटकारा हवा होता त्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली होती. मग त्यातच डबल का अडकवलं जाते विद्यार्थ्यांना? आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी अभ्यास सोडून आम्हाला ही मागणी मान्य नाही म्हणून आमदारांना निवेदनं द्यायची, सरकारला हे करायचं, साकडे घालायचे आणि आंदोलनाची तयारी करायची, हेच करत बसायचंय का? मग वय जात आहेत, मुलांची वय वाढतात आहेत, बाकीचा जो इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे, घरच्यांकडून पैसे घ्यावे लागतात, तिथे राहावं लागतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींना पण मुलांना म्हणजे मुलं-मुली ह्या सगळ्यांना फेस करावं लागतंय ना. तर मला तर हाच मुद्दा आहे की हे कसं नॉर्मलायझेशन हे करणार आहेत ऑनलाईन. आणि जर घ्यायची ऑनलाईन तर एका टाइमला तुम्ही पूर्ण राज्यभर घेणार आहात का? हा एक चौथा क्वेश्चन आहे मला वाटतं. आणि जर हे नकोच आहे, म्हणजे मी तर सांगेल की विद्यार्थी म्हणून आम्हाला कुणाला हे नकोच आहे. सगळं सुरळीत चालू असताना इतका अट्टास का? हा माझा तर सवाल आहे इथं. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे की तुम्हाला जर वाटतंय मुलं परीक्षा देतात आहेत वर्षानुवर्ष आणि फेल होतात आहेत, तर तुम्ही जागा वाढवा ना. जसं तुम्ही आता रिझल्टमध्ये बदल केला की 15-20 दिवसामध्ये रिझल्ट लावला आणि आम्ही सगळ्यांनी तुमचं अभिनंदन, कौतुक पण केलं की आयोगाची जे स्पीड लेवल आहे कामाची वगैरे ती वाढलेली आहे आणि गती आलेली आहे कामांना. तर आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे त्या गोष्टीचं. पण मग तुम्हाला वाटतंय 4 लाख लोकं जर 200 जागांसाठी बसतात आहेत, परीक्षा देतात आहेत, तर 200च पोरं सिलेक्ट होणार आहेत ना, ह्या सगळ्या रिझल्ट अंती. आता मुद्दा निघालायच तर आपण त्यांच्या क्वेश्चन रद्द होण्याबाबत बोलूया. राज्यसेवेला 10 क्वेश्चनमध्ये अफरातफर झाली. म्हणजे 100 क्वेश्चनचा तो कितीला झाला? 90 क्वेश्चनवरती आलं नाही का? आणि कंबाईन ग्रुप बी मेन्सला काय केलं की 9 क्वेश्चनमध्ये बदल झाला आणि 6 रद्द झाले. म्हणजे 15 क्वेश्चनमध्ये अदलाबदल झाली. म्हणजे सगळी अफरातफर उलथापालथ झाली. म्हणजे तुम्ही विचार करा, मग याच्याबद्दल तुम्ही विचार करा ना. याच्यामध्ये अजून काही करता येईल किंवा कमी कसं रद्द करता येतील, कमी चेंजेस कसं करता येईल, ह्याच्यावरती तुम्ही काम केलं तर आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आवडेल. ना की सगळं काही चांगलं चाललं असताना ऑनलाईनच करतो. ऑनलाईन आम्हाला नको TCS वगैरे ते कंडक्ट करताय आणि तुम्ही जरी उद्या कंडक्ट केली, तरी पण तो टेक्निकल इश्यू किती असतात, ॲट अ टाईमला पूर्ण राज्यभरात कुठली पोरं तालुक्याच्या ठिकाणी असतील, कुठली जिल्ह्याच्या ठिकाणी असतील, तुम्ही सगळं ते कसं मॅनेज करणार आहे? हे जे सेंटर्स आहेत, ते ॲट अ टाईमला ते सगळं कनेक्टिव्हिटी आहे. परत नॉर्मलायझेशन आम्हाला कुणालाच नकोय. तुम्हाला वाटतंय हे विद्यार्थी हितार्थ आहे, पण विद्यार्थ्यांना कुणालाच नकोय. नॉर्मलायझेशन नको म्हणूनच आम्ही TCSला सरळ सेवा नको म्हणून MPSCने कंडक्ट करावी, ही नॉर्मल मागणी होती विद्यार्थ्यांची. कारण की कुठली ना कुठली तरी बाबा पोस्ट मिळावी आणि एक अर्थार्जनाचा जो आहे इकॉनॉमिकल फायनान्शियल जो प्रॉब्लेम आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा, की लोकांची लग्न होत नाहीयेत मुलांची अजून. आई-वडील थकायला आलेत. किती वेळ ते कर्ज घेऊन गोष्टी करत बसणार? त्यामुळे सगळ्या विद्यार्थी मला तर वाटतं, की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक आपली एकजूट आहे आणि आपल्या कुणालाही नकोय ते नॉर्मलायझेशन आणि ऑनलाईन जसं चाललंय तसं ठीक आहे सगळं. काढायचे तर पोस्ट जास्त काढा, पदं वॅकन्सीज सांगा तुम्ही. ते प्रश्न काढण्याच्या ह्याच्यामध्ये जे रद्द होतात, बदल होतात आहेत ना आणि डायरेक्ट पोरं STIला होणार आहे, ते डायरेक्ट PSIला एलिजिबल होतात. का तर 15 क्वेश्चन तुमची डायरेक्ट उलथापालथ झाली. मग ते जर तुम्ही कमी केलं त्या गोष्टी जरा, जर 100 क्वेश्चनचा पेपर आहे, तर तो 98 पर्यंत गेला, दॅट्स इनफ. पण जर 90 वर होतोय पेपर तो, तर हे विचार करण्याची बाब आहे ना, ह्याच्यावरती काम केलं तर उत्तम होईल. रिझल्ट लवकर लावताय तुम्ही, तो चेंज केला, आम्हाला ॲक्सेप्टेबल आहे तो.
तर मला तर असं वाटतं, की आपण सगळ्या विद्यार्थ्यांची एकी असायला पाहिजे ह्या बाबतीत. बघू आज 4 वाजता मीटिंग होणार आहे. तर आपल्या बाजूनेच निर्णय होईल अशी आपण आशा करूया आणि कुणीही टेन्शन घेऊ नका. ग्रुप सी मुख्य तोंडावरती आहे आता आणि पुढच्या एक्झाम्स पण आहेत. बरेच जणांना ग्रुप बी जे प्रिलिम्स आहे त्याला 14 जूनची त्याला स्कोर कमी आला आहे आणि मी समजू शकते, की त्या सगळ्यांनी विचार केला आहे, की ग्रुप सी आता होणार आहे सप्टेंबर आणि जागा पण चांगल्या आहेत. अजून वाढतील प्रिलिम्सपर्यंत. तर त्यातून आपल्याला एक पोस्ट हवी आहे. पण आयोगाने मध्येच हे असं काहीतरी केलंय त्यामुळे सगळ्यांचीच मला कळतंय, की रात्रीची झोप उडाली असणार आहे. म्हणून एकतर मी काल म्हणजे माझी मानसिकताच नव्हती काल व्हिडिओ करायची. पण मी आता एक सांगते, अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण सगळे सोबत आहोत आणि मला फक्त असं वाटतं, की सगळं काही चांगलं चाललेलं असताना म्हणजे मुलांनी अभ्यास करावा, की जागांसाठी प्रयत्न करावे, लोकप्रतिनिधींना सांगावं, की हे आंदोलनाचा विचार करावा. तर जरा आयोगाने ह्या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे माननीय आयोगाकडे तर आमची ही विनंती आहे आणि कुणालाही नॉर्मलायझेशन नको, ऑनलाईन नको, ऑफलाईन ठीक आहे. तुम्हाला घ्यायची आहे परीक्षा 2-3दा घ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ऑफलाईन घ्या आणि तुम्हीच कंडक्ट करा आणि दुसरी गोष्ट, की पोस्टबद्दल वगैरे जागा व्हॅकन्सीजबद्दल आणि ज्या बाकीच्या गोष्टी आहेत पेपर काढण्याबद्दल कमी व्हावेत आणि कॅन्सल कमी व्हावे ते काय बदल कमी व्हावेत तर ह्याबद्दल नक्कीच विचार करावा. अशा खूप गोष्टी आहेत सुधारण्याजोग्या. तर मला तर असं वाटतं. थँक सो मच.